तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, आज तारीख आहे 8 जुलै आणि आज सुद्धा सकाळपासूनच बघा 8 ते 8:30 वाजेपासून वितरणाला सुरुवात झालेली आहे। ज्या बहिणींना 5 तारखेला आणि 7 जुलैला पैसे मिळाले नव्हते, बघा काल जवळपास 1 ते 1.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जून महिन्याचा 12वा हप्ता जमा झाला। 5 तारखेला सुद्धा कमी प्रमाणात वितरण झालं होतं, त्यामुळे जवळपास 30 ते 40 लाख बहिणींच्याच खात्यामध्ये पैसे जमा झाले होते। पण काल बघा, कालच्या तारखेला मोठ्या प्रमाणात वितरण झालं आणि सर्वच बहिणींचे कमेंट आलेले आहे आपल्या व्हिडिओमध्ये की वितरण झाले, धन्यवाद, मोठ्या प्रमाणात वितरण झालेले आहे। आणि बघा, ज्या बहिणींना काल आणि 5 तारखेला पैसे मिळाले नाही त्या बहिणींना आज सकाळपासूनच वितरणाला सुरुवात झालेली आहे। बघा, काल सुद्धा संध्याकाळी 4 वाजता वितरणाला सुरुवात झाली आणि जवळपास 8 ते 9 वाजेपर्यंत वितरण चाललं, म्हणजे संध्याकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले। त्यानंतर आज सकाळपासून परत वितरणाला सुरुवात झालेली आहे। आणि बघा, मेसेज बघा, या ठिकाणी सकाळचा मेसेज आहे, एकदम फ्रेश सकाळी आज मेसेज आलेला आहे। आणि पोस्ट बँकमध्ये जे आहे IPPB पोस्ट बँकमधला हा मेसेज आहे, या ठिकाणी बघा पैसे जमा झालेले आहे। तर बघा, तुमच्या खात्यात जर अजूनपर्यंत पैसे आले नसतील तर काळजी करू नका, 3 टप्प्यामध्ये हे वितरण होणार आहे। कालचा एक टप्पा झाला, आजचा टप्पा आणि उद्याचा टप्पा, म्हणजे उद्यापर्यंत तुमच्या खात्यामध्ये राहिलेल्या बहिणीच्या खात्यामध्ये पूर्ण 100% जे आहे ते पैसे जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर बघा, वितरण सुरू झाल्यानंतरही जर तुम्हाला पैसे आले नाही तर तुम्हाला व्हिडिओमध्ये कमेंट करायची आहे। जर तुम्हाला मे पर्यंतचा 11व्या हप्त्यापर्यंतचे पैसे मिळाले असेल आणि वितरण संपल्यानंतरही जर तुम्हाला 12वा हप्ता आला नसेल आणि जुने पैसे पूर्ण मिळाले असेल तर तुम्हाला व्हिडिओमध्ये कमेंट करायचे आहे। त्या टॉपिकवर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार, कारण भरपूर बहिणींचे आहे ते दर महिन्याला पैसे कमी केले जात आहे। प्रत्येक महिन्याला काही ना काही बहिणींना जे आहे ते या योजनेमधून बंद करण्यात येत आहे। त्या टॉपिकवर सुद्धा मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे, कारण काही बहिणी जे आहे ते वेगवेगळ्या योजनेचा आधीपासून लाभ घेत आहे, त्यांचे पैसे बंद होत आहे आणि काही पडताळणी अटी निकष स्क्रुटिनी करून वगैरे सुद्धा पैसे बंद केले जात आहे। त्या बहिणींना अर्ज रद्द झाल्याचा मेसेज येत नाही किंवा त्या बहिणींना जे आहे ते आपला अर्ज चेक करता येत नाही, त्यामुळे सर्वत्र कन्फ्युजन सुद्धा आहे। आणि SMS न आल्यामुळे आणखी मोठं कन्फ्युजन होऊन जाते की आपला अर्ज रद्द झाला की किंवा आपल्याला पैसे का आले नाही। तर बघा, हे लक्षात ठेवा, कमेंट तुम्हाला नक्की करायची आहे। जर 3ही दिवस होऊन सुद्धा तुम्हाला जर पैसे आले नाही तर कमेंट नक्की करा, आणि त्या टॉपिकवर तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ येणार आहे आणि पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये, धन्यवाद।